नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क टेक्निकल अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा, तुमच्या विद्युत सहाय्यक म्हणजे महावितरणमध्ये जी विद्युत सहाय्यकची एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी आपण MCQ घेत आहोत आणि हे व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे जे तुम्हाला परीक्षेला विचारल्या जातील तेच MCQ इथे काय असणार आहे। तर हे MCQ आपण ॲनालिसिस करून, संपूर्ण ॲनालिसिस करून आपण काय करतोय, MCQ इथे काय करतोय, घेत आहे। तर सगळ्यांनी काय करायचं, एकदा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करायचं, ही लिंक शेअर करायची आहे। तर बघा, आता MCQ तुम्हाला कोणत्या प्रकारचे विचारले जातात, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही की MCQ कसे विचारले जातात। तर ज्या प्रकारे आपण जसा महापारेषणला बूस्टर डोस घेतला होता, तर त्याचप्रमाणे पूर्ण ॲनालिसिस करून आपण हे MCQ घेत आहोत। तर बघा, पहिला MCQ काय सांगतो इथे, विच अमॉंग द फॉलोइंग इज अ टाइप ऑफ अर्थिंग, म्हणजे खालीलपैकी कोणता अर्थिंगचा प्रकार आहे। काय विचारतोय तुम्हाला इथं, खालीलपैकी कोणता अर्थिंगचा प्रकार आहे। नंबर 1 जे दिलेला आहे तो ऑप्शन काय आहे, सिस्टीम अर्थिंग। काय आहे, सिस्टीम अर्थिंग आणि इक्विपमेंट अर्थिंग। नंबर 2 चं जे ऑप्शन आहे, नॉन ऑफ दिस, म्हणजे वरीलपैकी नाही, किंवा 3 नंबरचं ऑप्शन आहे ओनली इक्विपमेंट अर्थिंग, आणि 4 नंबरचं जे ऑप्शन आहे ओनली सिस्टीम अर्थिंग। तर याच्यामधलं तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे, करेक्ट आन्सर सांगायचं आहे। चला कमेंट्स मध्ये बघू आपण कोण सांगतोय, लवकर सांगा। चला ओके, तर बघू आपण, बऱ्याच विद्यार्थ्यांनी करेक्ट उत्तर दिलेलं आहे इथे। तर बघा इथे, तर याचं करेक्ट आन्सर आहे बोथ। काय आन्सर आहे, बोथ, म्हणजे तुम्ही इथं बघा, याचं करेक्ट आन्सर जर आपण बघितलं तर काय आहे इथं, सिस्टीम अर्थिंग आणि इक्विपमेंट अर्थिंग अशा दोन्ही अर्थिंग काय करतो आपण इथे वापरतो। तर सिस्टीम अर्थिंग म्हणजे काय, जी आपली इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम आहे, तर त्याला जी अर्थिंग वापरतो आपण त्याला आपण काय म्हणतो, सिस्टीम अर्थिंग म्हणतो। म्हणजे आता ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मरची ही काय आहे, स्टार मध्ये कनेक्ट केलेला आहे ट्रान्सफॉर्मर कसा, आणि इथून आपण काय करतो, एक अर्थिंग याला ग्राउंडिंग करून देतो, याला काय करतो, ग्राउंडिंग करून देतो, आणि एक न्यूट्रल पॉइंट काय करतो इथून काढतो। हा झाला RYB आणि हा न्यूट्रल। तर हा न्यूट्रल पॉइंट जो आपण ग्राउंड करतो तो याला काय म्हणतो, आपण याला म्हणतो सिस्टीम अर्थिंग। आता सिस्टीम अर्थिंग फक्त रट्टा मारायचा नाही, MCQ वाचला झालं असं नाही करायचं। तर सिस्टीम अर्थिंग म्हणजे काय, तर जनरली काय होतंय, जर आपण ही सिस्टीम अर्थिंगनी दिली तर काय होतं, आपला लोड जो आहे तो सिस्टीम मधला लोड काय आहे, अनबॅलन्स लोड आहे। कोणता लोड आहे, अनबॅलन्स लोड आहे। मग जर अनबॅलन्स लोड असेल तर न्यूट्रल मधून काय होतो, करंट फ्लो होतो, आणि आपली संपूर्ण सिस्टीम काय होते, त्या सिस्टीमवर परिणाम होऊन ती सिस्टीम डॅमेज सुद्धा होऊ शकते। त्याच्यामुळे आपण काय करतो, इथं अर्थिंग देत असतो। आता हे आपण बघितलं सिस्टीम अर्थिंग संदर्भात बघितलं। इक्विपमेंट अर्थिंग तुम्हालाच माहिती आहे, इक्विपमेंट अर्थिंग कशासाठी वापरतो, समजा हा एक इक्विपमेंट आहे इथे, आणि इथं हा एक ऑपरेटर आहे, हा काय इथे ऑपरेट करतोय, हा काय करतोय इथे ऑपरेट करतोय, आणि ही लोखंडाची बॉडी आहे। कशाची बॉडी आहे, लोखंडाची बॉडी आहे। तर इथून जर समजा इथं पिन जोडलेली आहे, इथं जर एखादा लिकेज करंट व्हायला याच्यातून, तर काय होऊ शकतो, हा व्यक्ती काय होऊ शकतो, इथे याचा जीवितहानी होऊ शकते, म्हणजे त्याचा तिथे डेथ होऊ शकते, म्हणजे त्याचा मृत्यू होऊ शकतो। जर आपण याला जर इक्विपमेंट अर्थिंग दिली, अशी इक्विपमेंट अर्थिंग दिली, तर काय होईल, हे पूर्ण याच्यातून वाहणारं करंट काय होईल, ग्राउंडिंगला होईल, आणि हा व्यक्ती काय राहील, सेफ राहील। तर ही कन्सेप्ट ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता तर त्यावेळेस कन्सेप्ट समजून घेणं तुम्हाला महत्वाचं आहे। त्याच्यामुळं सिस्टीम अर्थिंग आणि इक्विपमेंट अर्थिंग असे दोन्ही काय आहे, या अर्थिंगचे प्रकार आहे। चला कळालंच असेल तुम्हाला याच्यात। आता नेक्स्ट बघू आपण, नेक्स्ट MCQ काय सांगतो इथं बघा। नेक्स्ट MCQ हा इलेक्ट्रॉनिक संदर्भात आहे। काय संदर्भात आहे, इलेक्ट्रॉनिक। तर त्यांनी काय सांगितलं, काय आहे हा MCQ, तर हा MCQ सांगतो इथे की इन PN टाइप सेमीकंडक्टर डॅश आर अ मायनॉरिटी, म्हणजे N टाइप सेमीकंडक्टर मध्ये मायनॉरिटी म्हणून काय आहे। तर बघा इथं दिलंय जे दिलंय बोथ, काय आहे, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, नंतर इलेक्ट्रॉन, होल्स, आणि तिथे काय दिलेलं आहे, चौथं ऑप्शन प्रोटॉन।
तर ह्याच्यातून तुम्हाला करेक्ट आन्सर सांगायचं आहे. काय सांगायचं आहे तुम्हाला? याच्यातून करेक्ट आन्सर सांगायचं आहे. तर सगळ्यात पहिले लक्षात घ्या, याचं करेक्ट आन्सर तुम्हाला जर बघायचं तर याचं करेक्ट आन्सर काय आहे इथं? याचं करेक्ट आन्सर आहे इथं काय आहे? होल्स. काय आहे? तर एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये काय असतं? मायनॉरिटी काय असतं? तर होल असतं. बघा आता जनरली कसं आहे, समजा सेमीकंडक्टर आहे. काय आहे? सेमीकंडक्टर. आता हे सेमीकंडक्टरचे प्रकार जर बघितले आपण तर काय आहे? पी टाइपचा प्रकार आहे आणि एन टाइपचा प्रकार आहे. तर याच्यामध्ये आता पी टाइप मध्ये मेजॉरिटीचा अर्थ काय होतो? जास्त प्रमाणात, आणि मायनॉरिटी म्हणजे काय? तर कमी. तर आता याच्यात प्रत्येक याच्यामध्ये काय असतं? इलेक्ट्रॉन्स आणि होल्स असतात. काय असतात? इलेक्ट्रॉन्स आणि होल असतात. आणि याच्यात सुद्धा काय असतात? इलेक्ट्रॉन्स आणि होल असतात. प्रत्येक मटेरियल मध्ये काय असतं? पी मटेरियल असो की एन मटेरियल असो तर इथे काय असतं? याच्यात इलेक्ट्रॉन्स आणि होल असतात. तर मग याच्यात जर म्हटलं आपण पी टाइप मध्ये जर म्हटलं आपण तर पी टाइप मध्ये मेजॉरिटी कशाची आहे? तर पी टाइप मध्ये मेजॉरिटी काय आहे? होलची आहे. काय आहे? मेजॉरिटी होल. आणि मायनॉरिटी काय आहे? इलेक्ट्रॉन. मायनॉरिटीचा अर्थ काय होतो? कमी प्रमाणात. तर जास्त काय इथं? जास्त प्रमाणात काय आहे? होल. आणि कमी प्रमाणात काय इथं? इलेक्ट्रॉन. आणि इकडे जर बघितलं तर याच्या विरुद्ध बघा, इथं एन टाइप मध्ये काय आहे? तर जास्त प्रमाणात जर बघितलं आपण तर जास्त प्रमाणात काय येईल? इथं इलेक्ट्रॉन होईल. काय येईल? इलेक्ट्रॉन. आणि कमी प्रमाणात काय येईल? होल येईल. तर आता बघा इथं काय विचारलं क्वेश्चन की एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये काय विचारलं? मायनॉरिटी. मायनॉरिटी काय एन टाइप मध्ये? तर एन कडे जा. आणि मायनॉरिटी काय आहे? म्हणजे मायनॉरिटी म्हणजे कमी. तर कमी काय इथं? तर कमी काय इथं? होल. तर तुमचं करेक्ट आन्सर काय असणार इथं? होल असणार आहे. असा डिटेल्स मध्ये अभ्यास करायचा, नाही तर रट्टा मारून तुम्ही होल 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 काय होल काहीच माहित नाही. त्याच्यामुळं आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तरच तुमचं, आता इथं तुमचे किती क्वेश्चन होऊन जातात? बघा 4-5 क्वेश्चन होऊन जातात तुमचे इथं जर तुम्ही डिटेल्स मध्ये अभ्यास केला तर. चला ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, सिम्बॉल इज अ गिवन शो. म्हणजे हा सिम्बॉल खाली दिलेला सिम्बॉल काय दर्शवतो? म्हणजे तुम्हाला हा सिम्बॉल काय दर्शवतो हे दाखवायचं आहे. इम्पॉर्टंट आहे. सेफ्टी आणि सेफ्टी चॅप्टर मधला काय आहे? सेफ्टी चॅप्टर मधला क्वेश्चन आहे. तर इथं तुम्हाला सांगायचं आहे हा सिम्बॉल कशाचा आहे. तर सगळ्यात पहिले बघा हे काय सांगतोय की जनरल वॉर्निंग रिस्क ऑफ डेंजर, म्हणजे धोक्याची सर्वसाधारण सूचना आहे का. नंतर हा 1 नंबरचा ऑप्शन झाला. 2 नंबरचा ऑप्शन काय सांगतोय? रिस्क ऑफ इलेक्ट्रिकल शॉक, म्हणजे विजेच्या झटक्याचा धोका. नंबर रिस्क ऑफ एक्सप्लोशन, म्हणजे स्फोटाचा धोका. नंतर रिस्क ऑफ लेझर बीम, म्हणजे लेझर बीमचा धोका. तर इथे बघा महत्वाचं लक्षात घ्या तुम्ही की हा सिम्बॉल काय दाखवतो. तर इथे याचं करेक्ट आन्सर काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे इथे हे करेक्ट आन्सर आहे, म्हणजे धोक्याची सर्वसाधारण सूचना. हे सिम्बॉल काय दाखवतो? धोक्याची सर्वसाधारण सूचना आहे. त्याच्यामुळे सर्वांनी तर याच्या संदर्भात संपूर्ण तुम्हाला इथं सिम्बॉल करून ठेवायचे आहे. असं नाही करायचं की हा क्वेश्चन झाला वाचला पुढे गेला. तर तुमच्या सुबोधमध्ये व्यवस्थित दिलेला आहे, त्याच्यातून तुम्ही करू शकता. किंवा आपण ऑनलाईन लेक्चर घेतलेले आहे आपल्या कोर्समध्ये उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स घ्यायचा असेल तर स्पार्क टेक्निकल अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याच्या स्टोअरमध्ये जायचं, तिथं बूस्टर डोसचा कोर्स आहे, तिथून तो तुम्ही कोर्स परचेस करू शकता. एकदम रिझनेबल रेटमध्ये आहे, फक्त आणि फक्त 5,000 रुपयात. आणि डिस्काउंट जर दिलं तुम्हाला फोन करायचा सरला, सांगायचं की सर मी तुमचे डेली लेक्चर बघतो, मला डिस्काउंट द्या, तर 2,000 रुपयात तुम्हाला तो कोर्स मिळेल तिथे. तर त्याच्यामुळे व्यवस्थित सर्वांनी अभ्यास करायचा. चला नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय आपला. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आयडेंटिफाय द टूल्स. आता हा चित्रात दाखवलेले साधन कोणतं आहे? तर इथं टूल्स दाखवलेलं आहे. तुम्हाला माहिती ही काय आहे? प्लायर आहे. भरपूर टाईपच्या प्लायर्स बघितले आपण, परंतु ही कोणत्या टाईपची प्लायर आहे? तर इथं बघा ही जी प्लायर आहे तर नंबर 1 ऑप्शन काय दिलेला आहे इथं ऑप्शन मध्ये बघा. इथं ऑप्शन काय सांगतं इथे? तो ऑप्शन आहे इंड कटिंग प्लायर. 1 नंबरचा ऑप्शन काय आहे? इंड कटिंग प्लायर. 2 नंबरचा ऑप्शन काय आहे? फ्लॅट नोज प्लायर. नंतर 3 नंबरचा ऑप्शन काय आहे? लॉंग नोज प्लायर. आणि 4 नंबरचा ऑप्शन काय आहे?
साईड कटिंग प्लायर. तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या प्लायर्स माहीत पाहिजे. लॉंग नोज काय आहे ऑलरेडी आपण आपल्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. तर तुम्ही व्यवस्थित काय करायचे, सगळ्या प्लायर्स व्यवस्थित करायचे आहे. तुम्ही विद्युत सहाय्यक होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही विद्युत सहाय्यक होणार त्यावेळेस तुमच्याकडे हेच कामं असणार आहे. वायरला पिळे मारणे, जॉईंट्स वगैरे, कशाने तारा तोडायच्या, काय करायच्या, हेच कामं तुमच्याकडे असणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या उद्देशानं हा क्वेश्चन अतिशय महत्वाचा आहे. तर हा क्वेश्चन याचं करेक्ट जर आन्सर बघितलं आपण तर करेक्ट आन्सर काय इथे, तर करेक्ट आन्सर आहे साईड कटिंग प्लायर. आता साईड कटिंग प्लायर तुम्हाला सांगतोय मी, ह्या ITI इन्स्ट्रक्टरला हा क्वेश्चन आला होता. आणि साईड कटिंग प्लायरलाच आपण अजून काय म्हणतो, तर डायगोनल प्लायर म्हणतो. काय म्हणतो, डायगोनल प्लायर म्हणतो आपण याला. त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाहीये. साईड कटिंग प्लायर आणि डायगोनल प्लायर एकच आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर विचारलं आता याच्यात आयडेंटिफाय करायला येईल किंवा तुम्हाला असं पण विचारले जाऊ शकतो, व्हॉट इज द ऍप्लिकेशन ऑफ डायगोनल प्लायर. तर तुम्हाला डायगोनल प्लायरचं ऍप्लिकेशन सुद्धा माहित पाहिजे. तर कशासाठी वापरतो आपण डायगोनल प्लायर, तर वायर कटिंग करण्यासाठी काय करतो आपण, या डायगोनल प्लायर वापरतो. तर असं प्रत्येक आपण प्लायरचं फंक्शन आणि त्यांचे डायग्राम वगैरे व्यवस्थित करून ठेवायच्या आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय तुमचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे की विच इज द गोल्डन आवर फॉर द विक्टिम इंजरी ऑन द हेड विथ रिस्क ऑफ डेथ. तर मृत्यूचा धोका असलेल्या, डोक्याला दुखापत झालेल्या पीडितेसाठी सुवर्ण तास कोणता आहे. म्हणजे काय झालं, एखाद्याला तिथं फायर झालेला आहे किंवा एखाद्याला शॉक लागला, त्याच्या डोक्याला मार लागला, तर त्यांनी विचारलेलं आहे की त्याच्यासाठी, त्याच्यावर उपचार करण्यासाठी गोल्डन हवर कोणता आहे. तर गोल्डन हवर काय म्हणजे, आता 15 मिनिटं दिलेले. ऑप्शन 1 काय दिलेलं इथं, ऑप्शन 1 15 मिनिटं दिलेलं आहे. ऑप्शन 2 दिलेले 30 मिनिटं, ऑप्शन 3 दिलेले 45 मिनिटं आणि ऑप्शन 4 दिलेला आहे 60 मिनिटं. तर गोल्डन आवर म्हणजे काय, तर त्या व्यक्तीला आपण वाचवू शकतो. तर कधी वाचवू शकतो, की जर आपण त्याला 30 मिनिटामध्ये, किती मिनिटामध्ये, 30 मिनिटमध्ये जर 30 मिनिटामध्ये जर त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो तर त्या व्यक्तीचा तिथं जीव वाचवू शकतो. त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो, गोल्डन हवर असे म्हणतो. त्याच्यामुळं काळजी घ्यायची. तुम्ही वायरमन होणार आहेत, पोलवर चढायचे कामं आहेत, रिस्क कामं आहेत, तारं तुटणार आहे. त्याच्यामुळं जीवाला धोका होऊ नये असं व्यवस्थित काय करायचं आहे, तुम्ही काम करायचं आहे. आपण म्हणतो ना सेफ्टी फर्स्ट, तसं स्वतःची काळजी घ्यायची आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो, विच इज द करेक्ट सिक्वेन्स फॉर ऑपरेशन ऑफ प्रेफर व्हेन द युजिंग अ फायर एक्सटिंक्शन. म्हणजे अग्निशामक यंत्र वापरताना योग्य ऑपरेशनचा क्रम सांगा. म्हणजे काय सांगायचं, हा तुमचा जो असा फायरचा बाटला असतो, हा जो तुमचा फायरचा बॉटल असतो याच्यावर CO2 असं लिहिलेलं असतं, काही स्टिकर वगैरे असतात. जाऊ आपल्याला काही करायचं नाही स्टिकरचे. तर हा जो फायरचा बाटला आहे, तर त्यांनी सांगितलं की याचा योग्य क्रम सांगायचा आहे तुम्हाला. आणि ऑलरेडी हा क्वेश्चन तुम्हाला ट्रान्सकोला आला होता, त्याच्या मला वाटतं सेकंड शिपला आला होता हा क्वेश्चन. त्याच्यामुळे व्यवस्थित करायचं आहे. तर याचं काय सांगतोय हा, की सिक्वेन्स म्हणजे सर्वात पहिले काय कराल तुम्ही, तर एखाद्या ठिकाणी आग वगैरे लागली तर तुमचं काम काय आहे, की तुम्हाला माहित पाहिजे की काय करायचं आहे. तर हा असा तिथं बाटला लावलेला असेल फायरचा, आणि हा फायर एक्सटिंक्शन काय करायचा, घ्यायचा. सर्वात पहिले घेतला की सगळ्यात पहिले काय करणार तुम्ही, त्याला पुल करणार. पुल म्हणजे काय, इथं एक काय असतो, एक तार असतो, याला पॅक केलेला असतो, त्याला काय करायचंय, तुम्हाला ओढायचंय. नंतर एम म्हणजे काय, निशाणा लावायचा आहे. समजा तुम्हाला इथं जाळ होतोय, असा इथं फायर झालंय, तुम्हाला याच्यावर निशाणा लावा लागेल. तर तुम्हाला काय करायचं, नंतर एम लावायचा. नंतर काय सांगतोय त्यांनी, म्हणजे खेचणे, लक्ष करणे आणि पिळणे आणि नंतर स्वीप करणे. मग पिळणे म्हणजे याला काय करायचं, असं दाबायचं जोरात, म्हणजे त्याला स्विच करायचं. नंतर स्वीप करायचं म्हणजे असं गोल गोल भिंगायचं, म्हणजे असं करायचं. तुम्ही बंदूक चालवली कधी, तर असं करायचं. ते फायर आर्मीवाले कशी बंदूक चालवतात, तर तशी तुम्हाला असं करून काय करायचंय, त्याला फिरवायचं आहे. हा बाटला धरून फिरवायचे, बंदूक नाही मारायची आपल्याला कोणाला. तर हे इथं महत्वाचं आहे. हे तुम्हाला सिक्वेन्स माहिती असणं पाहिजे, गरजेचं आहे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ऑलरेडी महापारेषणला आलेला आहे. गुड. नेक्स्ट
नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय आपला की ओव्हरहेड लाईन मध्ये कंडक्टरची लांबी वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारचे सांधे म्हणजे जॉईंट्स वापरले जातात. ते आपण आता जॉईंट्स बघितले बघा इथे. नंबर ऑफ जॉईंट जर बघितले आपण, विच टाइप ऑफ जॉईंट इज यूज फॉर एक्सटेंडिंग द लेंथ ऑफ कंडक्टर इन ओव्हरहेड लाईन. आता हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, कारण तुम्ही काय आहे विद्युत सहाय्यक होणार आहात आणि तार वगैरे तुटायचे प्रकारच असतात, त्याच्यामुळे तुम्हाला जॉईंट्स माहित असणं गरजेचं आहे. तर जॉईंट्स कोणते कोणते म्हणजे जर लांबी वाढवायची आपल्याला, म्हणजे हा एक ओव्हरहेड लाईन आहे आणि इथून आपल्याला याची लांबी वाढवायची समजा या ओव्हरहेड कंडक्टरची, तर तुम्ही कोणत्या टाईपचं जॉईंट वापरणार. तर इथं वेगवेगळ्या टाईपचे जॉईंट दिलेले आहे. स्क्रॅफर जॉईंट दिलेला आहे, नंतर एरियल जॉईंट दिलेला आहे, ब्रिटानिया टी जॉईंट दिलेला आहे, वेस्टर्न युनियन जॉईंट दिलेला आहे. तर तुम्हाला ऑलरेडी आपण जॉईंट्स वगैरे घेतलेले आहे कोर्समध्ये, तर हे जॉईंट्स महत्वाचे आहे तुमच्यासाठी. तर इथं काय वापरतोय आपण, वेस्टर्न युनियन जॉईंट. ज्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर अतिशय करेक्ट आहे. गुड. आता बघा नेक्स्ट जो क्वेश्चन काय सांगतोय तुमचा, नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट हॅपन टू द व्होल्टमीटर, व्हॉट हॅपन टू द व्होल्टमीटर इफ इट इज कनेक्टेड ॲज अ ॲमीटर. म्हणजे आपण नेहमी आता याच्या संदर्भात तुम्हाला माहित पाहिजे की व्होल्टमीटर आपण काय करतो, नेहमी पॅरलल मध्ये कनेक्ट करतो आणि ॲमीटर काय करतो आपण असा, हा लोड आहे इथे, तर व्होल्टमीटर नेहमी पॅरलल मध्ये आणि ॲमीटर काय करतो आपण, हा ॲमीटर नेहमी हा इथं ॲमीटर तुमचा सिरीज मध्ये, व्होल्टमीटर पॅरलल मध्ये. मग त्यांनी विचारलं की व्होल्टमीटरला ॲमीटर म्हणून जोडल्यास काय होईल. म्हणजे काय करायचं, हे व्होल्टमीटर इथं काय, व्होल्टमीटर ॲमीटर म्हणून कनेक्ट करायचं. म्हणजे इथं जर तुम्ही वे जोडलं तर त्यांचं म्हणणं आहे की काय होऊ शकतं रे बाबांनो, तर असं काही करायचं नाही तर स्पोर्ट होईल. प्रॅक्टिकल केलेले आहे तुम्ही ऑलरेडी. तर इथं बघा काय होऊ शकतं, तर हा काय करतो, हा तर जनरली काय काय करेल, हा तर हा तुम्हाला लो रीडिंग दाखवेल. याचं करेक्ट आन्सर काय आहे, लो रीडिंग. मग आता जर मी म्हणतोय तुम्हाला की मग आता आपण व्होल्टमीटर ॲमीटर म्हणून, व्होल्टमीटर ॲमीटर म्हणून जोडलं, मग ॲमीटर जर व्होल्टमीटर म्हणून जोडलं असं तर काय होऊ शकतं, हा पण क्वेश्चन तुमच्यासाठी महत्वाचा आहे. तर आपण जर हे ॲमीटर व्होल्टमीटर म्हणून जोडलं तर काय होऊ शकतं, सर्किट बर्न होऊ शकतं. म्हणजे काय होऊ शकतं, जळून जाईल ते. आलं लक्षात तुमच्या. तर हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. गुड. कळालं का. एकदा लाईक आणि शेअर करा रे बाळांनो. चला लाईक करा. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन काय, इफ द कॅपॅसिटर कनेक्टेड इन 9 kVAr इन डेल्टा दॅन व्हॉट इज इन स्टार. म्हणजे काय केलं त्यांनी, त्यांचं म्हणणं आहे की असे कॅपॅसिटर काय केलेले आहे, डेल्टा मध्ये जोडलेले आहे आणि यांची काय रेटिंग आहे, 999 आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की बाबांनो जर आपण असं स्टार मध्ये जोडलं तर काय होईल रे, स्टार मध्ये जोडलं तर रेटिंग वर काय परिणाम पडेल. तर लक्षात घ्या, स्टार मध्ये जोडलं आपण तर इकडे काय होईल, 3 पट वाढेल. म्हणजे गुणिले 3 म्हणजे 9 3 किती होईल, 27. म्हणजे आहे का ऑप्शन मध्ये 27, हे बघा इथे 27. म्हणजे तुमचा करेक्ट आन्सर काय आहे, 27 आहे. हे कॅपॅसिटरच्या संदर्भात. आता हे झालं कॅपॅसिटरच्या संदर्भात. तर तुम्हाला माहित पाहिजे की जे स्टारच्या संदर्भात आहे, तर स्टारच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. जर स्टारचं याच्या विरुद्ध आहे, काय आहे, रेजिस्टन्स जोडले आपण, रेजिस्टन्सचं काय, कॅपॅसिटरचं वेगळं आहे. म्हणजे आता हा स्टार मध्ये 9 असेल, स्टार मध्ये 9 असेल तर हा इकडे काय होईल, डेल्टा मध्ये जर गेला तर हा काय होईल, 3 पट वाढेल. म्हणजे इथं काय आहे, हा याच्या विरुद्ध आहे. म्हणजे रेजिस्टन्सचं आणि कॅपॅसिटरचं सूत्र काय आहे, वेगळं आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे महत्वाचा. नंतरचा क्वेश्चन काय सांगतोय, गुड काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ब्रिज यूज टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर. म्हणजे कॅपॅसिटरची मोजणी करण्यासाठी कोणता ब्रिज वापरला जातो. तर ऑलरेडी आपण घेतलेला आहे, विद्यार्थ्यांना माहितच आहे. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं रेजिस्टन्स मोजण्यासाठी कोणते ब्रिज वापरले जातात, रेजिस्टन्स मोजायचा आहे आपल्याला, रेजिस्टन्स. तर रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी लो रेजिस्टन्स मोजायचा आहे आपल्याला, लो, मीडियम आणि हाय रेजिस्टन्स असे जे मोजतो आपण. तो लो रेजिस्टन्स साठी कोणता ब्रिज वापरतो, तर केल्विन डबल ब्रिज.
हे सुद्धा परीक्षेला विचारलं गेलं होतं, केल्विन डबल ब्रिज. नंतर मीडियम साठी आपण काय वापरतो, तर वेस्टर्न ब्रिज वापरतो. काय वापरतो, वेस्टर्न ब्रिज वापरतो. आणि नंतर हाय रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी किंवा इन्सुलेशन मेजर करण्यासाठी आपण काय वापरतो, तर मेगर वापरत असतो. परंतु हे रेजिस्टन्सच्या संदर्भात झालं, आपल्याला कॅपॅसिटरच्या संदर्भात विचारलेलं आहे. तर कॅपॅसिटर आणि इंडक्टरचं सुद्धा तुम्ही करायचं आहे. तर कॅपॅसिटर मेजर करण्यासाठी आपण मेन इम्पॉर्टंट जो की परीक्षेला नेहमी विचारला जाणारा ब्रिज आहे तो म्हणजे कोणता ब्रिज आहे, तर तो म्हणजे शेअरिंग ब्रिज आहे. हा ब्रिज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हा शेअरिंग ब्रिज कशासाठी वापरतो, तर कॅपॅसिटन्स सुद्धा मेजर करतो आपण, त्यांनी कॅपॅसिटन्स मेजर करतो. आता बुशिंगचं कॅपॅसिटन्स मेजर करेल आपण, ट्रान्सफॉर्मरला जे बुशिंग असतात ना त्याच्या कॅपॅसिटन्स आपण मेजर करतो. अजून डायइलेक्ट्रिक लॉस काय मेजर करतो आपण, डायइलेक्ट्रिक लॉस सुद्धा मेजर करतो. अजून काय मेजर करतो कमेंट्स मध्ये सांगा. पॉवर फॅक्टर मेजर करू शकतो का, ते पॉवर फॅक्टर सुद्धा आपण मेजर करू शकतो. तर बरंच काही आपण इथं याने मेजर करता येतं आपल्याला. अजून परमिटिव्हिटी सुद्धा मेजर करता येते याने आपल्याला. परमिटिव्हिटी सुद्धा याने मेजर करता येते. तर हा इम्पॉर्टंट ब्रिज आहे. हा ब्रिज तुम्हाला करून ठेवायचा आहे चांगल्या प्रकारे. ऑलरेडी आपण हे सर्व घेतलेले आहे. तर असेच MCQ तुम्हाला लागत असतील तर चॅनलला लाईक तर बनता आहे की नाही, लाईक आणि सबस्क्राईब बनता आहे की नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. विद्युत सहाय्यकच्या परीक्षेसाठी असेच क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, एकदा फुलमाळी सरला आणि त्यांच्या MCQ ला सुद्धा लाईक करायचं आहे. आलं लक्षात तुमच्या. चला करसाल लाईक. ओके, कसे वाटले MCQ कमेंट्स मध्ये नेहमी सांगायचं आहे. चला ओके, थँक्यू.